ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज शेगाव गजानन महाराजांचा प्रकट दिन. गजानन महाराज प्रकट दिन. प्रकट दिन आज दिनांक गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025. 20 फेब्रुवारी 2025. आणि या प्रकट दिनानिमित्त माझी कवितेतून आठवण आणि वर्णन. नमस्कार. एक दिवस असं मला मित्र घरी आला आणि म्हणाला उद्या शेगावचं दर्शन चला म्हटलं शेगावचं दर्शन घेऊया. गजानन महाराजांचं दर्शन. आणि आमचा ग्रुप निघालो आम्ही लहानपणी. तर अचानक तो योग आला जुळून आणि बघता बघता गेली वर्ष उलटून. पण लहानपणाची आठवण लक्षात देवदर्शन असं ते दर्शन सुंदर घडलेलं होतं. लहानपण होतं आमचं. आम्ही ग्रुपने गेलेलो होतो आणि तो त्या वसतिगृहामध्ये रात्री थांबलो. नंतर सकाळी उठून दर्शन. हा सगळा मजेशीर अनुभव होता माझ्या दृष्टीने. आणि तो आनंद मला फार झाला. ते देवाचं दर्शन घेताना जो आनंद आहे तो फारच महत्त्वाचा होता. तर त्यानिमित्त मी अजून आठवण येते आणि मग मी कविता लिहितो. आणि कविता अशी आहे. श्री गजानन महाराज प्रकट दिन. श्री गजानन महाराज प्रकट दिन. शेगाव मंदिरात ज्याचे मंदिर स्थान. श्री गजानन महाराज प्रकट दिन. शेगाव मंदिरात ज्ञानचे मंदिरात स्थान. गेली वर्षभरीच उलटून घेतले होते दर्शन मात्र जवळून. मंदिर ते स्टेशन होते वाहन. राहण्यासाठी होते सुंदर वसतिस्थान. भव्य वसतिस्थान. स्वच्छता असे त्याची करावे गुणगान. मंदिर ते स्टेशन असे ते वाहन. आणि मंदिरात स्वच्छता कौतुकास्पद गुणगान. घेता दर्शन होई मनाचे समाधान. घेतले आम्ही सकाळचं दर्शन. होते जेवण रुचकर भोजन. होते वसती स्थान. प्रत्येक वर्षी त्यांचा असे प्रकट दिन. कवितेतून करावे थोडेसे वर्णन. कृपा देवा श्री गजानन. शेगावच्या महाराजांना माझं वंदन असो. आणि मला त्यांची कृपा अजूनही आठवण आहे. आणि त्यांना मी हे कवितेतून वर्णन केलेलं आहे. नमस्कार त्यांना. कृपा देवा असो श्री गजानन. नतमस्तक होऊनी करतो वंदन. आज प्रकट दिनानिमित्त माझी छोटीशी कविता, लहानशी कविता. आणि परंतु त्या दिवसाचं आठवण आहे तो प्रसंग अजूनही मला लक्षात येतो. आणि खरोखर सुंदर असं वातावरण आहे. आज त्या गजानन महाराजांचा मला नमस्कार असो. त्यांना मी वंदन करतोय. नमस्कार.